बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूर पदवीधर तसंच अमरावती शिक्षक मतदारसंघासाठीच्या निवडणुकांसाठी आज मतदान घेतलं जात आहे. सकाळी 8 वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली असून सर्वत्र कोविड विषयक नियमांचं पालन करून मतदान सुरू असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे. आज सकाळी नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नागपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत, भाजप उमेदवार संदीप जोशी, महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान सकाळी 8 ते 11 या वेळेत नागपुरात 11.56% मतदान झाल्याची नोंद आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मतदानाचा हक्क नागपुरातील तारकुंडे धरमपेठ मुलांची शाळा अंबाझरी मार्ग इथं आज सकाळी बजावला. यावेळी त्यांनी नोंदणीकृत पदवीधर उमेदवारांनी आणि शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून लोकशाहीला मजबूत करावं असं आवाहन केलं. प्रत्येक निवडणूक एक परीक्षा असते. या निवडणुकीतही भाजपाला यश मिळणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांना आश्वासन दिलं आहे की त्यांच्या विकासासाठी नवीन कृषी विषयक सुधारणा आणल्या आहे. काल त्यांनी उत्तर प्रदेशमधील वाराणसी इथल्या आपल्या लोकसभा मतदारसंघात झालेल्या बैठकीत सांगितलं की सरकारला केवळ शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठेची संधी उपलब्ध करून द्यायची नाही, तर मंडई व्यवस्था देखील बळकट करायची आहे. सरकारनं शेतकऱ्यांना उच्चस्तरीय मंत्र्यांच्या समितीशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित केलं आहे. कृषी सहकार आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सचिव संजय अग्रवाल यांनी आज दुपारी 3 वाजता नवी दिल्ली इथं नियोजित बैठकीत शेतकऱ्यांना चर्चेसाठी पत्र पाठवलं आहे. चर्चेच्या पहिल्या टप्प्यात सहभागी झालेल्या शेतकरी नेत्यांनी चर्चेसाठी आमंत्रित केलं गेलं आहे, असं कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी सांगितलं. राज्यात काल 3,837 नवीन कोविड विषाणूबाधित रुग्ण आढळले असून त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या 18,23,893 इतकी झाली आहे. राज्यात आतापर्यंत 16,85,122 रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहे, तर कोविड मुक्तीचा दर 92.39% इतका झाला आहे. जळगाव इथल्या भाईचंद हिराचंद रायसोनी BHR पतसंस्थेच्या घोटाळ्याची व्याप्ती तब्बल 1,100 कोटी रुपयांची असून पतसंस्थेच्या मालमत्ता बड्या मंडळींनी मातीमोल भावात विकत घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. ते काल जळगाव इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. वारंवार हात धुणे, मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.